सहभाग घ्यावा. पहिला बॉल फटका सुरेख आहे. सुरेख कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॉल कॅच सुटली गेली की मॅच सुटली गेली सांगू शकत नाहीये. दोन्ही टीम रफ अँड टफ. तुम्हाला क्वालिटी इथे क्रिकेट्स पाहायला मिळेल. पहिल्या बॉल वरती नक्कीच चांगला फटका होता. लॉंग ऑफ मध्ये कॅच ती कॅरी करायची होती परंतु हा कॅच सुटलाय. बॉलर विशाल जाधव मॅक्सवेल या नावाने त्याची ओळख आहे आणि मॅक्सवेल सध्या गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवरती सिंगल आले. मनोज सकपाळ आणि आपण त्याच्या साथीने आपण पाहतोय मंगेश लेफ्ट हँड बॅटर. या सकाळी लेफ्टर बॅटर मंगेशने प्रभावित केले. त्यांनी चांगला सकाळपासून अद्याप तो खेळ केलाय परंतु ही मॅच महत्वाची आहे कारण का सेमीफायनलची मी म्हणेन ही मॅच कारण का इथून पुढे जर जिंकेल तो 3 टॉप मध्ये पोहोचणार आहे म्हणजे ही मॅच तितकीच महत्वाची. हो फटका ताकद नाहीये विश्वास नाहीये परंतु एक धाव या विश्वासाची आहे. आता प्रत्येक एक रन्स तुम्हाला खूप खूप महत्वाचे आहे. एक सिंगल मिळाली आहे 2 धावा. इथे सध्या आपण पाहतोय मॅक्सवेल बॉलिंग करत असतानाच अगदी टप्प्यावरती परंतु शॉट सिलेक्शन परफेक्ट नाहीये. तिथून मात्र मार्गस्थ बॉल झालाय तो डिक्लेअर झोन मध्ये. एक सिंगल मिळते या बॉलवरती आणि सिंगलच्या मदतीनं धाबा झाले स्कोरगार्ड वरती त्या एकूण 2 धाबा. टीम यंगस्टार कुरुशी आणि टीम रुळे वैभव रुळे दोन्ही टीमनी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. फटका सुरेख आहे. पुन्हा एकदा कॅची डामी संधी आहे. पहिला गडी घरात. पहिला फलंदाज इथे बाद होतोय. टीम कोटरोसी टीमचा लेफ्ट हँड बॅटर मंगेश. यश मिळालंय गोलंदाजाला ग्लेन मॅक्सवेल. मॅक्सवेल नावाची ओळख. फिरकीचा जादूगार. फिंगर रोल फिरवले गेले. फलंदाजाला फसवला गंडवला थांबवला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राहुल बॅटिंग साठी साथीने आपण पाहतोय. जबरदस्त मॅच जबरदस्त फॉर्मॅट ही स्पर्धा आपण पाहतोय. जवळजवळ फटक्यामध्ये विश्वास ताकद कमी होती आणि ताकद कमी पडली. लेफ्ट हँड बॅटर जेव्हा मैदानामध्ये येतात त्यावेळेस जास्त त्यांना ऑफ फॅक्टर हा जमत नाही. ऑफ साईड जास्त ते खेळत नाहीयेत आणि तो प्रयत्न केला होता फलंदाजानं मंगेशनं. न्यू बॅटर मैदानामध्ये फुल टॉस घुमवलाय फसलाय. स्ट्रोक फसला आणि बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झालेत. मॅक्सवेल काय कमालीची गोलंदाजी. फुल टॉस बॉल होता. मेजवानी बॉल होता आणि मेजवानी ती वाया जाते. मोहन जाधव जांजवड. जर मॅक्सवेलने जर हॅट्रिक घेतली तर 101 रुपयाचं कॅश प्राइज मोहन जाधव यांच्याकडून मिळणार आहे. स्पीडअप ठेवायचं आहे प्लीज. नौका फलंदाज लगेच मैदानामध्ये रवाना व्हावं. चला फलंदाज प्लीज आपण आळस दाखवू नका. विशाल बॅटिंगसाठी आलेत. फलंदाज आपण पाहतोय मॅक्सवेल हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. एक पाऊल आता ते पाठीमागे आहेत. त्यांना एक पाऊल पुढे टाकायचंय. हॅट्रिक साठी 101 रुपयाचं त्यांना कॅश प्राइज आहे. 1 विकेट या बॉल वरती आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. जरूर परंतु पंचाचा इशारा आला. व्हाईट बॉल. पंच आपण पाहतोय कालच्या दिवसापासून चांगल्या पद्धतीनं इथे पंचांची भूमिका सर्वच पंच करत असताना हम तो एक छोटे से शायर है जिनके सब वो हाथ में वो हमारे अंपायर्स वो हमारे भगवान है. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय. मॅक्सवेल तयार. बॅटची काढा घेतली आहे. कॅप शोधला. एक सिंगल मिळेल. शॉर्ट थर्ड बॅट मध्ये सिंगल मिळते या बॉल वरती आणि सिंगलच्या मदतीने धाबा स्कोरगार्ड वरती आतापर्यंत झाले आहेत. एकूण 4 धाबा 2 विकेटचं पतन. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. P1चा शेवटचा बॉल असणार आहे. मॅक्सवेल बॉलिंग ट्रॅक वरती उडवलाय बॉलला. भरपूर वेळ हवेमध्ये नो मॅच स्लॅड मध्ये 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि तिथून मात्र 2 धावा संपन्न केल्यात. 2 धावेची मदत 2 धावेचे योगदान. टीमची धावसंख्या आपण पाहतोय अद्याप झालेत त्या एकूण 6 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. मॅक्सवेलचा आपण षटक पाहिला. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होता. त्याचबरोबर त्यांनी नक्कीच बॉल तो वाहीत टाकला आणि 6 धावा अद्याप या स्कोरगार्ड वरती. टीम कुरोशी
आणि त्याचबरोबर रुलेट टीम्स आपण दोन्ही टीमही रिपोर्टिंग करा की यस आम्ही अवेलेबल आहोत. आणि इनिंग ब्रेक मध्ये इथे लॉट सोडले जातील, चीट्स पाडल्या जातील. एक चिठ्ठीला बाय मिळेल, तो थेट फायनल मध्ये खेळेल आणि त्याचा लेखाजोखा निलेश सर करतील. तर बॉलिंग साडी दे लक्षित जाधव आणि समोर फलंदाज आपण पाहतोय तर मनोज सेलार आणि त्या साथीनं विशाल सेलार. लक्षित जाधव आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती धावा झाले, स्कोरकार्ड वरती आतापर्यंत अद्याप एकूण 6 धावा, 2 विकेटचं पतन पहिल्या ओव्हर मध्ये. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, प्लीज स्पीडअप करा. नो टाइम पास, नो बॅटिंग, ओनली फायटिंग्स. जबरदस्त मॅच, जबरदस्त फाईट आपण पाहतोय. लक्षित जाधव पहिला बॉल टाकण्यासाठी इथे सज्ज होतोय. आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न, फलंदाज झालाय बाद, स्वतः बाहेर आलाय. तो म्हणजे प्रामाणिकपणा आज क्रिकेटमध्ये खूप आपण पाहत असतो आणि तोच प्रामाणिकपणा आपण फलंदाज मनोज सेलारला पाहतोय. सचिन रमेश तेंडुलकर सर त्यांचे आठवण करून देणारा हा फलंदाज. पाहू शकाल तुम्ही, पॅटची कडा लागली होती, पंचांनी जरूर बाद नव्हतं केलं, परंतु तो स्वतः बाहेर आला म्हणजे तुमचा विश्वास, तुमचा प्रामाणिकपणेचा खेळ त्यांनी दाखवला. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर, भारतरत्न हा पुरस्कार असाच नव्हता मिळाला. आणि त्याचं चित्र काही उदाहरण आपण देत असताना मनोज आपणला पाहिला याला. अजय सेलार, विशाल आपण पाहतोय, अजय सेलार, महेश सेलार बॅटिंग साठी. लक्षित जाधवला पहिली विकेट मिळाली आहे. महेश, ओ माय गॉड, पॉपिंग क्रीजचा वापर केलाय, बॉल चाला इथे हवाई मार्गाने. ओ माय गॉड, व्हॉट अ फील्डिंग, लाजवाब एफर्ट, 100% योगदान. परंतु पॉपिंग क्रीजचा चांगला वापर केला होता या फटक्याच्या पाठीमागे. थोडासा बॅकफूट वरती, थोडासा बँड झाला कमरेमध्ये आणि तदनंतर तो फटका सजवला होता. यार फटका तर सुरेख होता, परंतु सुरेख फिल्डिंग तिथे मात्र झाली आहे. काय फिल्डिंग केली आहे, एका हातामध्ये तो बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. माहिती आहे जर प्रयत्न केला नसता तर निश्चित या मिळाल्या असत्या 6. चला वेळ घेऊ नका मॅक्सवेल, वेळ घेऊ नका. धावा झाल्या स्कोरकार्ड वरती. प्रथम बॅटिंग करत असताना आपण म्हणतोय 8 धावा. नशिबाची साथ कोणाची असणार आहे की डायरेक्ट थेट फायनल कोण खेळणार हे तिकीट एखादा उमेदवार जेव्हा उभे राहतात, हॅप ट्रॅकर उलटा खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स शॉट अटेक करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. डॉट बॉल चाललाय आणि आता फायनलचं तिकीट हे कोणाला मिळणार. उमेदवाराला आपलं बरेच जण जात असतात, बरेच जण उभे राहतात, अध्यक्षकडे जातात, अध्यक्ष साहेब हमको तिकीट दो, हमको तिकीट दो, हमको तिकीट दो. पण तिकीट ते एकालाच मिळतं आणि हे तिकीट कोणाला मिळणार. विजय टीम असणार आहे की बरं कुरुसे टीम. इथे फटका सुरेख आहे, बॉल चालला इथे एका धावेसाठी. प्रयत्न तर चालू आहेत मैदानामध्ये. महेशला आपण पाहतोय एक सिंगल मिळते आणि 9 धावा स्कोरकार्ड वरती. फायनलचं तिकीट, बॉल द्यायचा, बॉल द्या. फायनलचा तिकीट बॉल द्यायचा आहे प्लीज, जुना बॉल द्या. इथे चीट सोडवल्या जातील आणि त्यांचा पूर्णपणे जो कारभार आहे ते निलेश सरांकडे दिला. महत्वाचा तो चीट असणार आहे. कोणाच्या नशिबाची ती चिट्स लागेल, कोण डायरेक्ट थेट फायनल खेळेल. या स्पर्धेमध्ये स्पर्धा तर जबरदस्त होत चालली आहे. प्रेक्षकांची आता तुडुंब गर्दी देखील होईल, कारण का संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे बरेचसे प्रेक्षक येत असतात आणि या स्पर्धेचा आनंद घेतील. जाऊया मॅचच्या दिशेने. धावा झाल्या स्कोरकार्ड वरती त्या अद्याप त्या 9 धावा. महेशला आपण पाहतोय, विशालला पाहतोय. बॅटिंग करावी लागेल, रिक्स घ्यावी लागेल. जीवनामध्ये रिक्स तुम्हाला घ्यावे लागते, संघर्ष करावा लागतो. कोण इथे संघर्ष करणार, कोण जिंकणार, कोण हारणार, कोण उड्या मारणार हे मात्र सांगणं थोडंसं कठीण. गोलंदाज तयार होतोय. ओ माय गॉड, व्हॉट अ बॉलिंग अँड व्हॉट अ डिलिव्हरी. डॉट बॉल चाललाय, कमालीची बॉलिंग आहे लक्षित जाधव. पहिल्या बॉल वरती विकेट, दुसऱ्या बॉल वरती 2, तिसऱ्या बॉल डॉट, चौथ्या बॉल वरती 1 आणि 5व्या बॉल वरती डॉट बॉल.
जबरदस्त गोलंदाजी आहे लक्षित जाधव. हो स्ट्रोक हवेमध्ये एलिव्हेशन किती आहे लंगोट मधनं धावत पडला तो माय गॉड. सेकंड अटेम्प्ट मध्ये दुसरा देखील बॅकअप मिळाला होता आणि बॅकअपचा कोणताही फायदा घेतला नाहीये. हा कॅच लाजवाब झाला असता कॅच सुटला होता आणि बॅकअप मिळाला होता तिथे सी कॉर्नर मधून परंतु षटकाची होती समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा अद्याप झाले 51. बघा एक विजय टीमची चिठ्ठी आहे. एक टीम यंगस्टार कुरोसी एक चिठ्ठी रुले टीमची आहे आणि या चीट सोडवल्या जातील. धावा झाल्यास कोटगाड वरती 11 धावा. कोट्रोशी संघ आपण पाहतोय फाईट करावी लागेल आणि नशिबाचा कौल नशिबाची साथ कोणाला असेल. कौरव मोरे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती धावा झाल्यास कोटगाड वरती स्लॉगिंग ओव्हर फटका सुरेख आहे. नो मॅच लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. एक सिंगल मिळेल ऑन साइडला बॉल टर्न केलाय आणि एकच सिंगल मिळते. स्ट्राईक घेतली आता बॅटर महेशने. अद्याप त्याने 5 धावा बनवल्या. टीमची धाव संख्या होती 12 धावा. कोटगाड वरती 3 षटकांचा मॅच आहे. लगभग तुम्हाला या मॅच मध्ये 30 धावा ते 35 धावा जमलं. मॅच मध्ये नक्कीच एक फाईट जरूर पाहायला मिळेल परंतु येणारे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये किती धावा जमवणार टीम कोट्रोसी. कारण विकेट कोसळले गेलेत आघाडीचे फलंदाज जे लीड करणार होते ते मात्र टगआउट मध्ये आहेत. बॉल चांगला आहे टप्पा चांगला आहे दिशा खराब आहे. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. एक सिंगल मिळते ऍड केली जाईल या बॉल वरती. 13 धावा कोटगाड वरती. नशिबाची कौल कोणाच्या बाजूने लागेल नशिबाची चिट्स कोणाच्या बाजूने लागेल कारण का ज्याची चिट्स लागेल त्याचा सेकंड किंवा फर्स्ट हा नंबर कन्फर्म आहे. ओ जबरदस्त बॉल होता. चार बॉल नंतर इथे ड्रॉ केला जाईल. एका संघाची चिट्स काढली जाईल आणि 2 संघांची फाईट होईल परंतु ही फाईट तितकीच महत्वाची. कोणाला मिळणार नशिबाची साथ कोणाला मिळेल फायनलचं तिकीट कोण करेल इथे गोडवा. यस इथे LBW लेग बिफोर विकेट महेश झालाय पाप. वाह फाईट केली यार फाईट केली आतापर्यंत. वन साइडने मी म्हणे गेम चाललाय. टीम झांजवड कमालीचा बॉलिंग अटॅक सध्या त्याने केलाय. घुटणे टेकले होते फलंदाजाने एक घुटना पूर्णपणे परंतु डायरेक्ट बॉल लेग बिफोर विकेट. फलंदाज बाद झाला. एक पाठी ठेवला होता पॉपिंग केलीचा चांगला वापर परंतु बॅट बॉलचा संपर्क झाला नाहीये परंतु संपर्क झाला तो विकेटचा आणि फलंदाज इथे बाद झालाय. सर्वांच्या नजरा या मैच कडे आहेत. सर्व प्रेक्षकांचा जो कि बाहर से आ चुके हैं उनका भी कई दिल से हम इस प्रतियोगिता में आपका सभी का स्वागत करते हैं. सर्व आपण पाहतोय मॅच मध्ये रणांगण शंख फुकले गेले. जबरदस्त स्पर्धा होती आमच्या गावाची सन्मानाची प्रतिष्ठेची परंपरेची आत्मविश्वासाची. आपल्या बेटीला हवेमध्ये बॉल आहे बराच काल. ओ माय गॉड तालमेल चुकलाय क्षेत्ररक्षकाचा आणि एकच धाव तिथे मिळते. 7 नाहीये मी म्हणे गावड सिट्ट कोट्रोची टीमला 7 नाहीये 7 आहे ती सध्या झांजवड टीमला. कशा पद्धतीने बॉल हवेमध्ये होता 2 धावा पूर्ण केल्या होत्या परंतु बॉल चाललाय पण बाउन्स नाही डिक्लेअर झोन मध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे दाखल झालेत. रुळे वैभव रिळे यंगस्टार कोरोसी हे 2 संघ. इथे बॉल व्हाईट बॉलचा कॉल आलाय. अतिरिक्त धाव 15 धावा कोटगाड वरती आतापर्यंत. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत बाकी आहे. 2 बॉल मध्ये 2 बिग हिट आले. मॅच मध्ये खरी मजा येईल. आपण पाहू शकाल ही स्पर्धा 2022 टेनिस क्रिकेट यार्डच्या माध्यमातून जबरदस्त आपण पाहतोय. हवेमध्ये बॉल आहे कॅचची संधी उपलब्ध झाली आहे. हे थोडस अवघड जात असतं कारण का आपण बिरकी मारतो. उलटा कॅच घेण्यासाठी गेले होते परंतु 2 धावा इथे कंप्लीट केल्या. 17 धावा कोटगाड वरती.
एकात मोठा फटका आला, चांगली फाईट मॅच होऊ शकते, परंतु एकात 2 रन आल्या तर हा लोएस्ट स्कोरचा मॅच मी म्हणेन. मॅच वाचवायचा आहे, बचावायचा आहे. तर कोट्रोसी टीमच्या फलंदाजाला खास करून विक्रमला एक मोठा फटका खेळावा लागेल. बॉलर इथे तयार होतोय गौरव मोरे. फटका सुरेख आहे, लॉंग ऑन मध्ये एक सिंगल जरूर मिळते आणि एक सिंगलच्या मदतीनं इथे फलंदाज होईल बाद. धावा झाल्या एकूण 18 आणि 19 धाब्यांची आवश्यकता. जमलंच लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. O2 निलेश सर, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कोट्रोसी टीम आपण वेळ घेऊ नका प्लीज, आपण लगेच रवाना व्हा मैदानामध्ये, जास्त वेळ नाही आता आपल्याकडे. चला आपण ड्रॉ करूया. जे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत त्यांचे अतिरिक्त खेळाडू आहेत आणि यंगस्टर कुरोशी आणि रुळ्याचे प्रतिनिधी आलेले आहेत. आपण ड्रॉ करूया. 3 चिठ्ठ्या आहेत, त्याच्यामध्ये एक रुळे वैभव रुळे, यंगस्टर कुरोशी आणि एक विजेता संघ अशी चिठ्ठी आहे. जी चिठ्ठी उचलली जाईल तो संघ डायरेक्ट फायनलमध्ये खेळेल. ज्या 2 चिठ्ठ्या खाली राहतील त्या संघाला खेळावी लागेल ती सेमीफायनल. ओके, तीन चिठ्ठ्या आहेत, त्याच्यातली आता एक चिठ्ठी उचललेली आहे आणि हे फायनलचं तिकीट आता कोणत्या संघाला लागणार, कोणता संघ डायरेक्ट फायनल खेळणार. तर यंगस्टर कुरोशी हा संघ डायरेक्ट फायनल खेळतोय, म्हणजे सेमीफायनलची मॅच रुळे वैभव रुळे आणि या सामन्यामधून जो संघ विजय होईल त्या 2 संघांमध्ये पहिली सेमीफायनलची लढत होईल. यंगस्टर कुरोशी संघ खेळ डायरेक्ट फायनल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. आणि हे तिकीट मिळालंय यंगस्टार कुरोसी टीमला. आनंदामध्ये आहेत ते, कारण का डायरेक्ट थेट फायनल म्हणजे कन्फर्म आहे. प्रथम किंवा द्वितीय पारितोषिक कन्फर्म आहे त्यांचं. रुळे वैभव रुळे आणि विजेता टीम यांच्यामध्ये भिडत होईल, लढाई होईल, संघर्ष होईल, दमदार खेळ होईल. हा खेळ करण्यासाठी सर्व मान्यवर आमच्या या मंचावरती आपण पाहतोय सहर्ष स्वागत आहे. जबरदस्त मॅच आणि आमचे बाहेरचे जे देखील चला फास्ट करायचं आहे, वेळ घेऊ नका मित्रांनो, तेवढा वेळ घेऊ नका. सेमीफायनल फायनलची मॅच खेळवायची आहे. आज मला वाटते बरेचसे काही ग्रामस्थ आमचे गावावरनं आलेत, तर काही खेळाडू या स्पर्धेसाठी अगदी नाळासोपारा विरार येथून आलेत आणि ते काल आलेले आहेत. म्हणजे प्रत्येकाला घरी लवकर जायचं आहे आणि हा लवकरात लवकर कार्यक्रम कसा मोकळा होईल, कसा केला जाईल तोच आयोजक. परंतु आयोजकाचं मी कौतुक करेन, कारण त्यांनी जो ध्यास घेतला आहे प्रत्येक मॅच हा 4-4 ओव्हरचा कसा होईल त्याच्याकडेच त्यांनी लक्ष दिलेलं आहे. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आयोजकांना शुभेच्छा. धावा बनवायच्या आहेत त्या एकूण 19 बॉल आहेत. 3 ओव्हर 18 बॉल 19 धावांची आवश्यकता. बॅटिंगसाठी जयदीप जाधव आणि विशाल जाधव. तो दोस्तों फिलहाल चलते हैं मैदान की तरफ, जो कि रन बनाने हैं इस मैच में. 19 रन झांझवड़ टीम को, और कोट्रोसी टीम इस रन को किस तरीके से बचा पाएगी. पहली गेंद काफी रफ्तार से डाली और पहली गेंद के ऊपर यह साइड इंच लगा और पहली सफलता बल्लेबाज जयदीप जाधव को भेज दिया सीधा पैवेलियन में. कमाल की रफ्तार भरी ये गेंद. लो स्कोर का मैच भाई बड़ा बन सकता है. इस तरह से गेंद डालिए और मैच बड़ा कीजिए, बड़ा पन दिखाइए. और पहली गेंद सचिन जी क्या कमाल की ये गेंद डाली और पहली गेंद में एज लगा और पहला झटका मिलता हुआ टीम झांझवड़ टीम को. क्या लगभग ये मैच मुका गया. आहिस्ता आगे जाएगा. क्या यहाँ पे बल्लेबाजी अच्छी करनी पड़ेगी, क्या गेंदबाज का पगड़ा इस तरीके से ही चलेगा तो भारी पड़ सकता है. नए बल्लेबाज जा चुके मैदान के तौर पर विशाल जाधव. और विशाल जाधव ये देखिए कमाल का ये स्ट्रोक पर एक ही सिंगल मिलेगा. डिक्लेयर जोन में जाता हुआ गेंद एक सिंगल के मायने. यहाँ पे ये मैच बहुत इंपॉर्टेंट है. एक सिंगल को अभी ये ज्यादा महत्व दिया जाएगा, क्योंकि लो स्कोर का मैच हमने कितने बार बड़ा होते हुए देखा है. पर एक सिंगल मिला, पहले गेंद के ऊपर सफलता, दूसरे गेंद के ऊपर एक सिंगल.
कोटरोसी बनाम झांझवड़, दो टीम बड़े दिग्गज, उसमें दिग्गज खिलाड़ी, और कमाल का ये मैच देखने के लिए मिलेगा। नई गेंद के साथ यहाँ पे गेंदबाज जो कि पहली गेंद के ऊपर सागर सैलार की है रफ्तार, और रफ्तार ने बल्लेबाज को थोड़ा सा खामोश रखा है। क्या करेंगे सागर इस बार? देखिए कमाल का ये स्ट्रोक खूबसूरती दिखाई थी, पर कैच के लिए गए थे फील्डर, पर उसी के साथ एक ही सिंगल मिलेगा। ये कैच लेना बहुत जरूरी था, ये कैच इंपॉर्टेंट था। एक एक रन आपको रोकना है क्योंकि आपके पास पहले रन नहीं है, और इस रन को आपको फिलहाल महज बचाने हैं। एक सिंगल मिलेगा, 3 गेंदों का मैच खत्म हो चुका है और टीम का टोटल हो चुका है फिलहाल स्कोर गार्ड के ऊपर 2 रन। गेंदबाज फिर एक बार, देखिए बड़ा स्ट्रोक खोल चुका है, मूल खोल चुका है, गेंद जाएगी पे सीधी रफ्तार के साथ 6 रनों के लिए। कमाल की बल्लेबाजी A1 क्वालिटी का, ये दगा देने वाला ये लंबा सिक्सर छगा। मैक्सवेल, देखिए इनके नाम है मैक्सवेल, जो कि टोपन नाम रखा है, पर क्या बल्लेबाजी की मैक्सवेल ने। 6 रन के साथ टीम का टोटल हो चुका है फिलहाल 8 रन। 4 गेंदों का मैच खत्म हो चुका है। 3 गेंदों के ऊपर गेंदबाज ने काफी, उनका पगड़ा गेंदबाज का भारी था, और मैक्सवेल ने अच्छा यहां पे कमबैक किया अपने टीम के लिए, क्योंकि इनके बल्ले से एक छक्का आ चुका है। डीप मिड विकेट के पास अब एक कोई खिलाड़ी नहीं है तैनात। 8 रन। फिर एक बार देखिए खूबसूरती दिखाई, कलाइयों का इस्तेमाल, गेंद जाएगी सीधे बाउंड्री के बाहर, और एक मिलता हुआ ये दन करते गेंद चौवा। मैक्सवेल क्या कमाल की बल्लेबाजी करते हुए नजरअंदाज से मूड में है, और सूट भाई निकाल रहे हैं। टीम का टोटल 12 रन। चला आपण टॉस साठी यायचं आहे, दोन्ही टीम्स ना आहे ना। इस बार देखिए हल्के हाथों से खेला है, तट ग्राउंड सीधी रफ्तार के साथ लोगों को खिलाड़ी यहाँ पे तैनात। एक सिंगल मिलेगा, एक सिंगल की मदद के साथ यहाँ पे टीम का टोटल हो चुका है पूरे बनाने यहाँ पे 19, और टीम का टोटल हो चुका है 13 रन। क्या तेरा क्या मेरा, 13 रन। अब गेंदे बची है 12, जीतने के लिए 6 रन की आवश्यकता। एक आध बड़ा इस मैच को पूरी तरीके से खत्म कर सकता है। रूलेट टीम्स आपण आपला कॅप्टन्स, रूलेट टीम्स आपण आपला कॅप्टन्स इथे यायचा आहे। सेमीफायनल क्रमांक 1 आपण सेमीफायनलची मॅच पाहणार आहोत। मंगेश सेलार बॉलिंग ट्रैक के ऊपर पहले ओवर के बाद एक सफलता मिल चुकी है पहली गेंद के ऊपर, पर मैं कहूंगा हमेशा कि जो स्टार्ट किया था गेंदबाज में वो काफी अच्छा था, क्योंकि पहली गेंद के ऊपर सफलता एक महत्वपूर्ण बल्लेबाज को अपने। इस बार देखिए कला के अच्छा इस्तेमाल, रन लेना चाहते थे पर नहीं लिया। भाई आपको इतना घाई नहीं करना है, आपको थोड़ा सा रोकना है, रोक कर रखना है। टीम का टोटल फिलहाल 11 गेंदे और 6 रन। ये देखिए कमाल का ये स्ट्रोक खेला, गेंद जाएगी अभी डिमेस्टा कवर के पास, एक सिंगल मिल चुका है। दूसरे रन की मांग और आसानी के साथ 2 रन कंप्लीट करते हुए, और 2 रन के साथ टीम का टोटल हो चुका है फिलहाल 15 रन। अब गेंदे बची 10 में जीतने के लिए 4 रन की आवश्यकता। नजदीक के जीत के काफी करीब टीम आती हुई टीम झांझवड़ का परफॉर्मेंस दिखाया है मैक्सवेल में, दमखम दिखाया मैक्सवेल ने इस टूर्नामेंट में। व्हाट अ शॉट, एक सिंगल मिल जाएगा इस गेंद के ऊपर। डिस्कवरी के पास थोड़े से बंबल हो चुके हैं, तब तक एक सिंगल मिल चुका है, और उसी के साथ दूसरा भी रन पूरे करते हुए काफी मैच नजदीक आता हुआ। 9 गेंदे जीतने के लिए 2 रन की आवश्यकता। टीम का टोटल हो चुका है 17। किसको लगता है यहाँ पे खतरा, किस तरीके से गेंदबाजी करेंगे, किस तरीके से बल्लेबाजी करेंगे, किस तरीके से मूड में रहेंगे, क्योंकि 9 गेंदे और 2 रन की आवश्यकता। मैच ऑन है दोस्तों, कहीं मत जाइए, देखते रहिए। गेंदबाज फिर एक बार तैयार, मैक्सवेल तैयार। ये देखिए कमाल का ये स्कूप शॉट खेला है, हवा में गेंद है, और उसी के साथ एक सिंगल कंप्लीट करते हुए, और जो टीम का लेवल है वो फिलहाल बराबर हो चुका है। 8 गेंदे 1 रन। देखिए झांझवड़ टीम यह सेमीफाइनल जरूर खेलेगी,
चलो रूलेट टीम्स, आपका कप्तान, आपको गुजारिश है कि आप इस प्रेजेंटेशन बॉक्स में आइए। आप बहुत बढ़िया है टूर्नामेंट और इसका जो ऑर्गेनाइज किया हमारे अमसी गांव, और क्या कमाल का ये खेल रहा। पर उसी के साथ देखिए सेमीफाइनल कंफर्म खेलेगी टीम झांझवड़ जिन्होंने अच्छा काम किया।